अर्थातच, पण बरेचदा मृत्यू व्यतिरिक्तही इतर गोष्टींनीही हे साध्य होऊ शकतं. दैत्यमाता, पण कोणतीही शक्ती असं का ठरवेन? अनेक कारणं असू शकतात. ब्रह्मांडातील सर्व शक्तिमान परमेश्वरांनाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने विश्राम घ्यावाच लागतो. पण जर तसं काही कारण नसेल आणि त्या शक्तीनं विराम घेतला नाही, तर त्या शक्तीचा नाश होईपर्यंत मनोरमा ही अशीच राहील आणि कदाचित तो काळ अनंत सुद्धा असू शकतो. आदिशक्ती माते, योग निद्रेत जायला आम्ही तयार आहोत. त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आम्हाला चिंता आहे ती केवळ जगदंबाची. तुळजा, आम्ही तुला याबद्दल आधीच सावध केलं होतं. आपण केलेल्या प्रत्येक कृतीचे काही ना काही परिणाम होतात, जे देवांना देखील चुकत नाहीत. अर्थात आम्हाला ती कल्पना आहे. आमच्या निर्णयाबद्दल आम्हाला पश्चातापही नाहीये, कारण या मधल्या काळात जगदंबाचं जे बालपण आम्ही अनुभवलंय ते केवळ अद्वितीय आहे. आम्ही आनंदी आहोत. आम्हाला चिंता जरी वाटत असली तरी आम्हाला जगदंबावर पूर्ण विश्वास आहे. ती एवढी कर्तबगार आहे की येणाऱ्या संकटाला सामोरं जाऊ शकते. तुझा जर तसा विश्वास असेल तर तसंच व्हावं. परंतु एक लक्षात ठेव, जर जगदंबा तुझ्याशिवाय हे करू शकली नाही तर हे संपूर्ण आवर्तन आपल्याला पुन्हा करावं लागेल, आणि जे अजिबात सोपं नसेल. ह्याचे परिणाम संपूर्ण ब्रह्मांडाला भोगावे लागतील. तशी वेळच येणार नाही हे निश्चित. आमची जगदंबा सगळ्या कसोट्यांवर नेहमीच खरी उतरेल. आम्ही योग निद्रा घेत असलो तरी आमच्या भक्तांच्या मदतीला आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच धावून येऊ. हे आमचं वचन आहे. तुळजा, तू जगदंबा समोर एक मोठी परीक्षा मांडून ठेवली आहेस. एक भीषण खेळ सुरू होणार आहे आता. जगदंबाची खरंच खूप मोठी कसोटी लागणार आहे. या खेळात ती यशस्वी हो हीच सदिच्छा. नक्की कुठे आहे मी? आणि आणि काय झालं होतं मला? नेमका किती काळ उलटून गेलाय? सम्राज्ञी, 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 कुठे आहात तुम्ही? आता तू शुद्धीवर आलीच आहेस तर सगळं खरं आणि स्पष्ट सांग. त्या गुप्त दालनामध्ये तू नक्की कशासाठी गेली होतीस? आणि तिथं गेल्यावर तू बेशुद्ध कशी काय झालीस? नक्की काय घडलं होतं तिथं? ते दैत्यमाता, त्या दालनात मी चुकून गेले होते. मग अचानक त्या दालनाचं दार उघडलं आणि मला मग कुतूहल वाटलं. तिथे आत कोण होतं? कुणाला पाहिलंयस तू?
आत सांग लवकर, आधीच इतका काळ गेलाय. बोल लवकर सांग, नाहीतर अनंत काळच्या निद्रेत पाठवेन तुला. हो सांगते सांगते. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. तिथे आत तुळजा होती. तुळजा होती. तुळजा होती. तुळजा होती. काय तुळजा इथे आली होती माझ्या गुप्त दालनात? हो हो असुर नरेश. सत्य सांग, मूर्ख स्त्रिये, सत्य सांग, अन्यथा प्राण घेईन मी तुझा. असुर नरेश, मी खरंच सांगते. तिथे आत तुळजाच होती. ती त्या ग्रंथातील काळी जादू शोषून घेत होती. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. म्हणजे तो ग्रंथ तुळजाने कोरा केला? हो हो. दिती माता, याचा अर्थ तुमच्या ध्यानात येतोय? याचा अर्थ तुळजा आपल्या आक्रमणाला घाबरली आहे. ती सुद्धा आता कपट कारस्थान करू लागली आहे. तसं नाहीये महिषा. तिला फक्त वेळ हवा होता, म्हणून तिनं ग्रंथातील मंत्र नष्ट केले आणि मनोरमावरही निद्रेचं गारुड घातलं. मनोरमा शुद्धीवर आली म्हणजे तुळजा नष्ट झाली असणार. काय? तुळजा नष्ट झाली? नाही, तुळजा नष्ट होणं शक्य नाहीये. तुळजा दिती माता, खरंय ना हे? असुर नरेश, दैत्यमाता आधीच म्हणाल्या होत्या, मनोरमेवर निद्रेचं गारुड घालणारी शक्ती नष्ट होईल किंवा विराम घेईल, तेव्हाच मनोरमा शुद्धीवर येईल. नाही दिती माता. हो, पण नेमकं तसंच घडलंय का हे आत्ता सांगता येणार नाही. आणि ते शोधून काढण्यासाठी आता एकच मार्ग आहे. कुठला मार्ग? जगदंबा, आज खूप मोठं धाडस केलंस. आम्ही प्रसन्न आहोत. सगळ्या मुलांना संकटातून वाचवताना तू कशाचीही पर्वा केली नाही. तू एवढीशी चिमुरडी, पण तरी कशाला घाबरत नाही, त्याचंच आम्हाला फार कौतुक वाटतं. जगदंबा, आज तुझं प्रशिक्षण पूर्ण झालं. शस्त्रास्त्र चालवण्याचं तुझं कौशल्य पाहून आम्ही प्रसन्न झालो. महिषासूर सध्या नसला तरी गाफील राहून चालणार नाही. तो पुन्हा कधीही येऊ शकतो आणि त्याच्या प्रत्येक हल्ल्यासाठी तुला तयार राहायला पाहिजे. त्यासाठीच तुला हे प्रशिक्षण दिलं. योग निद्रा म्हणजे देवी देवतांची आध्यात्मिक विश्रांती. ह्या काळात शरीर पूर्णपणे विश्रांती घेतं, परंतु मन जागं असतं. म्हणजे तू मला सोडून जाणार? पण तू तर म्हणाली होतीस ना, तू नेहमी माझ्या सोबत असशील म्हणून.
हो बाळा, परंतु काही काळ आम्हाला विश्रांतीची गरज आहे. नाहीतर आपण निर्माण केलेला हा सारा डोलारा कोसळून जाईल. काय झालं बाळा? झोप येत नाही का तुला? अगं अशी का अचानक उठून बसलीस? आई, आपल्या जवळचं प्रेमाचं माणूस लांब जातं तेव्हा काय करायचं ग? का अगं अशी काय विचारतीयस आज अचानक? मालूने मला एक गोष्ट सांगितली, एका राजकुमारीची. काय होती ती गोष्ट? तिला एक परीराणी कायम मदत करत असते. तिला सगळं शिकवत असते. मग एक दिवस परीराणीला लांब निघून जावं लागतं. राजकुमारीला रडू येतं. अगं येणारच, तिला वाईट वाटणारच ना ग. हो ना, परीने तिथं राहायला हवं ना राजकुमारी बरोबर. पण परीराणी का लांब निघून जाते ग? तिला तिची शक्ती परत मिळवायची असते ना, म्हणून. पण ती गेली नसती तर काय झालं असतं? तिची शक्ती कमी होत गेली असती आणि तिला त्रास झाला असता. हो की नाही? बरं आता तूच सांग, जर परीराणी तिथंच राहिली असती तर तिची शक्ती कमी झाली असती का नाही? मग ती राजकुमारीला मदत करू शकली असती का? बाळा, आपल्याला एखादा माणूस किती बी जवळचं असलं तरी बी त्याच्या भल्यासाठी जर लांब जावं लागलं तर जायला हवं, बरोबर का नाही? पण राजकुमारी आता एकटी पडली ना. अगं एकटी कुठे आहे ती? त्या परीचं प्रेम, तिची माया आहेच की तिच्या संग. तिला कधी एकटं वाटलं तर तिला परीचं प्रेम आठवल की, तिला धीर येईल. कुठलं संकट आलं तर परीराणीनं शिकवलेल्या गोष्टी आठवतील. मग तिला लढायला बळ येईल, हाय का नाही? राजकुमारी कधीच एकटी पडणार नाही, कधीच नाही. पटलंय नवा आता? चला झोपा, चला आता. जास्त विचार करत बसू नका, आता परीराणी स्वप्नात येईल तुझ्या.